सातत्याची फुलदाणी. सातत्याची फुलदाणी, द वेज ऑफ कन्सिस्टन्सी. सिद्धी 25 वर्षांची होती. तिला नवीन गोष्टी शिकायची खूप आवड होती, पण ती एकाही गोष्टीत जास्त काळ रमत नसे. काल तिने ठरवले, मी मातीची भांडी बनवायला शिकणार. तिने उत्साहाने माती आणि चाक विकत घेतले. पहिल्या दिवशी सिद्धी खूप उत्साहात होती. तिने चाकावर माती ठेवली आणि त्याला गोल फिरवले. तिला वाटले की क्षणार्धात सुंदर गोलाकार फुलदाणी तयार होईल. पण माती ऐकत नव्हती. ती सतत वाकडी होत होती, तर कधी पूर्णपणे कोसळत होती. अरे देवा, हे तर खूपच कठीण आहे, ती स्वतःशी म्हणाली. पहिल्या प्रयत्नात फक्त एक चिखलाचा ढीग तयार झाला. दुसऱ्या दिवशी ती पुन्हा बसली, पण यावेळी तिचे लक्ष कामात नव्हते. तिने एकदा चाक फिरवले आणि लगेच फोन तपासला. 1 मिनिटाच्या प्रयत्नाने काय होणार, असा विचार करून तिने भांडी बनवणे थांबवले आणि दुसऱ्या कामात लक्ष दिले. माझ्या हातून काहीच नीट होत नाही, सिद्धीने स्वतःच्या जुन्या कला शिक्षक किरण यांना सांगितले. मी प्रयत्न करते, पण मला लगेच यश मिळत नाही आणि मी सोडून देते. किरण हसले. त्यांनी सिद्धीला स्टुडिओच्या एका कोपऱ्यात नेले. तिथे फरशीपासून छतापर्यंत मातीची वाकडी तुटलेली भांडी रचून ठेवलेली होती. हे माझे प्रयत्न आहेत सिद्धी, किरण म्हणाले. यातला प्रत्येक वाकडा आकार म्हणजे एकाग्रतेचा अभाव किंवा घाई केलेले काम. पण या सगळ्या प्रयत्नांनीच मला हे शिकवले. त्यांनी शेजारी ठेवलेली एक सुंदर मजबूत फुलदाणी दाखवली. हे भांडे बनवण्यापूर्वी मी 99 वेळा माती खराब केली होती. यश मिळवण्यासाठी फक्त प्रयत्न पुरेसा नाही, तर सततचा प्रयत्न, कन्सिस्टन्सी आणि योग्य पद्धतीने काम पूर्ण करणे, एक्झिक्युशन महत्त्वाचे आहे. सिद्धी घरी परतली. तिने वेळापत्रक बनवले. रोज 1 तास कोणताही विचार न करता फक्त चाक फिरवायचे आणि मातीला आकार देण्याचा सराव करायचा. काही दिवस ती भांडी तुटली, पण ती थांबली नाही. 20 दिवसांनंतर तिचे हात मातीची भाषा शिकले. तिने बनवलेली फुलदाणी एकदम सरळ, मजबूत आणि सुंदर होती. सिद्धीला कळाले, सातत्य म्हणजे जादू नाही, ते शांतपणे काम करणारे यशाचे इंजिन आहे.